तर फायनली अक्कलकोटचा ब्लॉग आपण आता इथून चालू करतोय. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण तो बंद करताना बोललेलो की चालू करायचं दुसरा ब्लॉग, पण मी झोपलेलो. इथे डायरेक्ट आत्ता उठलोय. 7.5 तास शिर्डीपासून ते अक्कलकोट लांब आहे, बघू शकता. आपला जर्मन बबडीमधनंच चाललोय आणि आपण कंटिन्यू तिथंच चाललोय. म्हणजे आधीमध्ये स्टॉप घेतलेले वगैरे, पण मी झोपेत होतो म्हणून काय करता नाही आला. आता पण अवतार नसेल नीट. काय बोलतो कंप्लेंट? किती वेळात पोहोचणार वाटतं? अजून 1 तासभर आहे. 1 तासाभरात आपण अक्कलकोटला पोहोचू. आणि शिर्डी लाईटी नाही, कसे चालू गाडी, रस्ते वगैरेची कष्ट म्हणजे बघा, रस्ते वगैरे नीट नाही आहेत. आणि आपली दात सिडाने म्हणल्यावरती आपल्याला त्याला हळूहळू काढायला लागेल. तर फायनली आता कमल्याचं आणि माझं एक ठरलंय की आता रिटर्न जाण्याचा ब्लॉग, तर मग आता हा ब्लॉग तर खूप छोटा होईल कारण की हा चालवले लेट केलाय, बरोबर ना कमल्या? मग याच ब्लॉगमध्ये पण आपण एंडिंगचा ब्लॉग टाकू. म्हणजे जो दुसरा ब्लॉग आपण रिटर्न ट्रिपचा करणार होतो तो पण ह्याच्यातच ॲड करू. आणि थोडं पण एक 5-10 मिनिटांनी क्लिप्स वाढतील. माझा तुम्हालाच येईल कारण की खूप दिवसानंतर आहे. काय ना, थोडं अर्धा तासच राहिलं आहे. एक अर्धा तासात आम्ही पोहोचणारच आहे तिथं. मम्मी पण देव म्हणजे वाचते स्वामींचं, ते आता काय सांगू नाही शकत. पोहोचल्यावरती तिथं गेल्यावरती डायरेक्ट भेटू. आता तर डायरेक्ट भेटायचं कुठे? अक्कलकोटला. तर ब्लॉग बघत राहायचं. तर फायनली आता अक्कलकोटला पोहोचलोय. इकडे सामान घेते आणि खूप लोक बघतात आणि खूप लोकांमध्ये पण येतात. सांगता नाही येणार. ते मागणं बोलतंय का? जाऊ दे, आता मागणं कोणतरी काहीतरी बोलतंय. हे घेतलंय म्हणजे ताट वगैरे सगळं देवाला दाखवायला. तिथं मंदिर आहे. जस्ट मंदिर बंद होण्याच्या अर्धा तासात पोहोचलोय. आणि ही झोपकी मांजर काय नाही, झोपून उठला का? झोपलो नव्हतो असं ते. सकाळपासूनच माहिती नाही, पण आता उठला. काकी मम्मी काय बोलणार? हे झोपून पण उठून पण मेकअप करतात बायकांचं खूप लेट. काकी तेच म्हटलं, काकी जाऊ दे, जर व्हिडिओ काढता आला तर विषय दाखवाल. कारण की आज आमचा टॉमे नाहीये, जरा समजून घ्या. तर आपण आणि ब्लॉग बघत राहा. काय आणि काय आता आपण क्लिप्स रेकॉर्ड करणार त्या. तुम्ही आता फक्त क्लिप्स बघा. आतमध्ये मोबाईलला परवानगी आहे का? आहे. मग क्लिप्स बघा. आला पण अजून काय नाही. ओके, तर क्लिप्स बघत राहा आणि ब्लॉग पण. तर फायनली दर्शन झालं. आपली तिथे मोठी म्हणजे स्वामींचा पुतळा केला मोठा, तिथे पण फोटो वगैरे काढले. तिकडची पण क्लिप काढली. मेन ते झालंय. आणि आता आम्ही जोडप्पा म्हणजे जिथं स्वामी जेवायचे वगैरे असं मम्मीचं म्हणणं आहे, तिथं आपण चाललोय. बघा, गाडी तर तिथंच लावलेली मेन रस्त्यावरती. 2017च्या मध्ये माणसं गेली. ठीक आहे. अख्खे 18 तासानंतर आता गाडी चालवायला घेणार आहे. पहिल्यांदा असं झालं असेल की मी एवढा लॉंग रूटला कधी एवढी गाडी चालवली नाही. पण ठीक आहे, आता गाडी घेऊ, तिथं जाऊ, तिथलं बघू आणि डायरेक्ट आपण हॉटेलला भेटू. आणि हॉटेलला नंतर मग जाण्याचं तर आहेच, म्हणून ब्लॉग बघत राहा. तर फायनली हा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय कारण की आता पूर्ण घरापर्यंत जाईपर्यंत नाही दाखवू शकत. आपली गाडी जिच्यामधनं आपण आलतो, मला कॉल्स वगैरे पण येतात, फोनला चार्जिंग पण नाही आहे, म्हणून हा ब्लॉग इथंच थांबवतोय. हे हॉटेल आहे जिथे जेवायला थांबलेलो आपण. येते आता तिथं आहे. हा पाणी बघा, हा पाणी घेऊन आलाय. चूळ भरायला पाणी लागतं, प्यायला लागतं रे. प्यायला सॉरी प्यायला लागतं. आणि जसं की ॲव्हरेजला काम बिन तर अजून काय दिलेलं नाही आहे. एक फक्त एक हेडलाईटचा आहे, तो पण थोड्या दिवसातच सॉल्व्ह करून घेऊ. आणि बाकी काय नाही, एवढंच होतं. बघितलं असेल तुम्ही काय आतमध्ये दाखवलं ना तिथे क्लिप ॲड करून टाकलं. जिथं स्वामी वगैरे राहायचे वगैरे, त्यांचं स्थान वगैरे होतं, ते सगळे दाखवले. तर आता करायचं काय करायचं तुझं? आता व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओवर कमेंट करायचं आहे
व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करायचं आहे. आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करायचंय. ओके डन बाय.